कोणता नेता खरंच काम करतो आणि कोणता नेता फक्त खुर्ची गरम करायचं काम करतो हे समजत नसावं. तर या रस्त्याचं काहीतरी विशेष राजकारण असावं. तो पडला आणि पाठून ट्रक येतोय, ट्रेलर येतोय, रिक्षा ट्रेलर आले, हे आले, त्याच्यावरूनच जाणार ना गाडी. गव्हर्नमेंटला एक दिसतच नाहीये की एवढे रस्ते खराब आहेत, त्याच्यावर लवकरात लवकर यांनी हा तोडून नवीन बनवावा. कुठंतरी येतात, थोडस ठिगळे भरतात, त्यानंतर निघून जातात. किंवा सरकारला लोकांना त्रास देण्यात काहीतरी आनंद मिळतोय असं तरी मला वाटतं. आपल्या भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात स्पेस टेक्नॉलॉजी यूज करून रस्ते बनवण्याचे जे आश्वासन दिले होते ते त्यांनी खरंच पूर्ण करून दाखवले. सध्या आपण उभे आहोत चंद्रावर. चंद्रावरती जसे खड्डे असतात तसे सेम हुबहूब खड्डे या रस्त्यावरती आहेत. नितीन गडकरी मोठमोठे आश्वासन देत असतात. हल्ली तर काय त्यांना दुबईच्या प्रिन्सनी तिथील रस्ते बनवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं, पण खरं तर दुबईच्या प्रिन्सनी पहिले महाराष्ट्रात येऊन भारतात येऊन इथल्या रस्त्यांची हालत बघावी, त्यानंतर त्यांना आमंत्रण द्यावं. पण खरंच त्यांनी आमंत्रण दिलं होतं का? प्रश्न तर पहिले हा आहे. या रस्त्याची हालत चंद्रापेक्षा निकृष्ट दर्जाची झालेली आहे. इथली बातमी करताना इथून जे प्रवासी प्रवास करत आहेत ते आम्हाला सांगून जात आहेत की या रस्त्याची बातमी करा आणि ती सरकारपर्यंत पोहोचवा. पण सरकारपर्यंत बातमी पोहोचली तरी सुद्धा सरकारचे डोळे उघडणार आहेत का? सध्या आता आपण आहोत या रोजच्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांबरोबर. आपण बघूया की त्यांना या रस्त्यामुळे काय प्रॉब्लेम होत आहेत, काय समस्या आहेत आणि त्यांची सरकारकडून काय मागणी आहे. दादा, आपलं नाव? माझं नाव गुरुदास बबन वाघचौरे. ऍक्च्युली हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून असाच आहे. कुठंतरी येतात, थोडस ठिगळे भरतात, त्यानंतर निघून जातात. पूर्वीच्या 10 वर्षापासून जसा रस्ता आहे तसाच आत्ता पण आहे. तर माझी सरकारकडून एकच मागणी असेल की याला पूर्णतः एक JCP लावून, मागं पण एक 10-15 दिवसा अगोदर त्यांनी बनवलेलं, पण पावसाच्या ह्याच्यात पहिल्याच पाण्यात सगळा रस्ता उकडून जातो. तर गव्हर्नमेंटकडून माझी मागणी असेल की याला एकदा असा रिपेअर करा की कमीत कमी 5 वर्ष तरी चाललं पाहिजे. ज्या प्रकारे इथले नगरसेवक वगैरे निवडून येतात, 5 वर्ष ते असतात, तर त्यांच्या कालखंडात 5 वर्ष तरी हा रस्ता टिकला पाहिजे. 5 वर्षच का? म्हणजे कायमस्वरूपी असं का नाही? कायमस्वरूपी पण त्या मालाची कॅपॅबिलिटीवर पण डिपेंड आहे ना मॅडम, की ते किती कॅपॅसिटी घेऊ शकतो. वाहतुकीवर पण डिपेंड आहे. इथून रोज मार्गावर हा महामार्ग आहे, वाशी टोल नाक्याला टच होतो, तर त्या गाड्यांच्या कॅपॅसिटीनुसार मी सांगितलं की किमान 5 वर्ष तरी. तुम्ही इथून रोज ये जा करता? माझं रोजचं काम आहे मॅडम. मी रोज इथूनच जातो. इथून सानपाड्यापर्यंत जातो मी रोज. हा रस्ता तुम्हाला 10 वर्षापासून असाच त्रास देतोय, तर आतापर्यंत सरकारने ह्याच्यावरती फक्त बोलता एक प्रकारे बघायला गेलं तर थुकपट्टीचंच काम केलं. हो, नक्की. ते तुकपट्टीच्या पण वरचं काम आहे मॅडम, कारण या रस्ता मागे पण बंद केला होता. मी जसं बोललो की 15 दिवसा अगोदर बंद केला होता. त्याच्यानंतर थोडंसं काम झालं, ते जागोजागी सिमेंट टाकलं गेलं. त्यानंतर परत असे खड्डे 2-4 दिवस मध्ये पाऊस पडला, त्याच्यानंतर परत खड्डे. तुम्ही बघू शकता की या रस्त्याची मागील 10 वर्षापूर्वी अशी अवस्था नव्हती. असे इकडून वाहतूक करणारे, रोजचे ये जा करणारे वाहतूकदार म्हणत आहेत. मग 10 वर्षानंतर असं काय झालंय की 10 वर्षामध्ये असं काय झालंय की या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे? पण आहोत ते इथे दुचाकी स्वारांबरोबर, तर त्यांना सुद्धा या रस्त्याचा, या खड्ड्यांचा असाच त्रास होतो का? आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आपलं नाव? आसिफ शेख। आशिफ शेख, आप यहाँ से रोज जाते हो? हाँ, मेरा ऑफिस रूट है, वासी इंटीग्रेटेड सॉल्यूशन करके ऑफिस है मेरा, ये बाजू में। मेरा ये रोज का ट्रैवलिंग रूट है। तो इससे आपको क्या परेशानी और कुछ आपको गवर्नमेंट से कुछ मतलब कुछ आपको मांगनी है, आपको कुछ चाहिए गवर्नमेंट से? आपको क्या उम्मीद है? मेरा यही उम्मीद है कि रास्ता अगर देखेंगे ना आप, तो 2 साल मैं यहाँ पे काम कर रहा हूँ। 1 साल तो हो गया, 1 साल के ऊपर हो गया। ये रास्ता एज इट इज है, जैसा है अभी ना, खड्डे जितने खड्डे हैं इसमें हैं। बेसिकली ये रास्ता तो कम, खड्डे ज़्यादा लगता है। बेसिकली वहाँ से स्टार्ट होके और जहाँ तक अभी ये वासी का हाईवे जहाँ कनेक्ट होता है, ये इतना खराब रास्ता है ना, बारिश में तो गाड़ी गिरते गिरते बचा है। इतना ज़्यादा पानी भर जाता है ना, तो गड्ढे मालूम नहीं पड़ते हैं कि गड्ढे कहाँ पे हैं और रोड कहाँ पे है। ऐसा बहुत बहुत ज़्यादा प्रॉब्लम है यहाँ पे। तुमचं नाव दादा? माझं नाव अमोल मोरे आहे. मी पण सेम कंपनीमध्ये काम करतो आणि गेल्या खूप वर्षापासून हा जो रस्ता आहे हा ॲज इट इज असाच आहे. हा आता पाऊस नाही म्हणून हे एवढे खड्डे दिसत आहेत, पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा समजणार पण नाही की गाडी कुठं अटकली आहे, कुठं फसली आहे. कारण की एवढे खड्डे आहेत की पावसामध्ये ते एकदम इक्वल लेवल होऊन जाते पावसाची. त्यामुळे या रस्त्याबद्दल काय समजत नाही. आणि हा रस्ता जेव्हा पनवेल साईडने, जेव्हा बॉम्बे साईडला आपण जातो तेव्हा
हाच एक मार्ग आहे जो युटर्न खालून युटर्न घेऊन इकडनं जशा गाड्या भरपूर येत आहेत त्यांना तो हाच एक पर्याय मार्ग आहे. पण हा मार्ग जो आहे ना, इथं साईडला आरटीओ वाले पण आहेत, बीएमसीच्या पण गाड्या जातात, पण गव्हर्नमेंटला एक दिसतच नाहीये की एवढे रस्ते खराब आहेत. त्याच्यावर लवकरात लवकर यांनी हा तोडून नवीन बनवावा आणि पर्याय मार्ग आम्हाला दुसरा द्यावा, जेणेकरून आम्हाला थोडा त्रास झाला चालेल स्टार्टिंगला, पण हा रस्ता बनणं खूप गरजेचं आहे. कारण इकडनं 4 व्हीलर 2 व्हीलर मोठ्या गाड्या सगळ्याच गाड्या जात असतात आणि खूप जास्त इश्यू होतो. आणि गाड्या ज्या आहेत त्या म्हणजे एका साईडने नाही चालत, कधी बाईक तिकडनं जाते कधी इकडनं जाते, खड्डेच एवढे आहेत, एका साईडनं गाडी सरळ जाऊ शकत नाही, प्रत्येकाला टर्न मारून वगैरे जावं लागत आहे. आणि बघा हे आता इथे शूटिंग चालू म्हणून बरेच लोक थांबले. हा रोड मी आता साधारणपणे रोज या रस्त्यावरून जातो. हा वर्षभर असाच असतो. म्हणजे काही रोड पावसाळ्यात खराब होतात असं आपण म्हणतो, बरोबर आहे, पण हा वर्षभर हा रस्ता असाच असतो, याच्यात काही बदल झाला नाही. हा रोड जसा तुम्ही तुर्ब्यावरून मुंबईला जाण्याचा रस्ता आहे तसा मुंबईहून पण तुम्हाला जेव्हा पुण्याला जायचा रस्ता आणि ह्या रस्त्याचा जो तिकडचा भाग आहे तो तुम्ही बघितलात तर संपूर्ण ट्रॅफिक केवळ हा रस्ता खराब असल्यामुळे तिथून सानपाड्यापर्यंत मागेपर्यंत ट्रॅफिकची लाईन होते, केवळ हा रस्ता बरोबर नसल्यामुळे. मला वाटतं ह्या रस्त्याचं काहीतरी विशेष राजकारण असावं, कोणाच्या तरी या रस्त्यामध्ये काहीतरी हितसंबंध गुंतलेले आहेत किंवा सरकारला लोकांना त्रास देण्यात काहीतरी आनंद मिळतोय असं तरी मला वाटतं. कारण मी याच्याबद्दल 2-3दा मेल नॅशनल हायवे अथॉरिटीला मेल पण पाठवले, त्यांचा काही रिप्लाय आला नाही. आपले मला वाटतं प्रताप सरनाईक मला वाटतं रोडचे मंत्री आहेत, त्यांना पण मेल पाठवला, त्याच्यातूनही काही रिप्लाय नाही. आणि मला वाटतं हे आता काही बदलणार नाही, याच्यात काहीतरी विशिष्ट राजकारण आहे आणि लोक याच्यामध्ये काहीतरी खेळ करतात. म्हणजे गोवा रोड एक वेळ सुधारेल पण हा रोड सुधारणार नाही. थँक्यू. गोवा रोड पण सेमच आहे आणि हे पण असंच आहे. मुंबईचा मेन रोड आहे आणि अपडाऊन होते आणि असंच आहे. आणि नॉर्मल कार आम्हाला तर चला आम्ही कारने ट्रॅव्हल करतोय, पण 2 व्हीलरची हालत काय असणार मला सांगा ना. तो पडला आणि पाठून ट्रक येतोय, ट्रेलर येतोय, रिक्षा ट्रेलर आले हे आले, त्याच्यावरूनच जाणार ना गाडी. बघायला पाहिजे ना ते एवढं. आणि ते पण तिकडचा बॉम्बेचा रस्ता पण बनवला नाही, ते पण अडकून ठेवलाय. मी फुल ट्रॅफिक एक्सप्रेस हायवे बनवतोय, बोलतोय एक्सप्रेस हायवे बनवतोय, पण तिकडेचं जे रूट आहे ते रस्ता आज 1 वर्षाच्या 2 वर्ष झालंय ते बंद, स्टॉप आहे, काम स्टॉप आहे. त्याचा पण व्हिडिओ काढून पाठवा. ते ऑल मीन्स तिकडे पर्यंत बेलापूर पर्यंत लाईन लागते. आणि आता तर असा प्रॉब्लेम झालाय का एवढं ट्रक जाते, कारला एवढं प्रॉब्लेम आहे. आणि खड्डे तर माय गॉड, तिकडे पण उलटा साईडला तिकडे पण जाऊन बघा, सिमिलर आहे, ते सिमिलर आहे. चेक गव्हर्नमेंटला तर काहीतरी करायला पाहिजे. खरं तर जनतेने कर भरून सुद्धा जर मूलभूत सुविधा उपलब्ध करून सरकार देणार नाहीये तर सरकार काय कामाची. सरकार बहुतेक टक्केवारीमध्येच व्यस्त आहे असेच दिसून येते. आपला महाराष्ट्र सर्व दिशेने प्रगती करत आहे असे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, पण ह्याच गोष्टीला या अशा अवस्थेला जर प्रगती बोलत असेल तर अशी प्रगती तुम्हालाच ठेवा. जनतेच्या अपेक्षा काय आहेत, जनतेची मागणी काय आहे, या गोष्टींपेक्षा आपला पक्ष कसा मोठा होईल, आपला पक्ष कसा प्रगती करेल या गोष्टीकडेच आपली सरकार व्यस्त आहे. अशी आशा बाळगतो की आता तरी सरकारचे डोळे उघडतील आणि सरकारला जाग येईल, जेणेकरून जनतेची काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय सोयी सुविधा आणि गरजा आहेत ह्याच्याकडे सरकारचं लक्ष जाईल आणि त्याच्यावरती सरकार काम करेल. जर खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन दिलं आहे तर ते पूर्णही करून दाखवा, कारण की जनता एवढी वेडी नाहीये की कोणता नेता खरंच काम करतो आणि कोणता नेता फक्त खुर्ची गरम करायचं काम करतो हे समजत नसावं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीती सोबत मी कृतिका, पाहत राहा जनतेचा आवाज लोकसंवाद.